नमस्कार. इंटरनॅशनल मॉनिटरी फंडने 2025 मध्ये भारताची अर्थव्यवस्था जपानला मागे टाकून जगात चौथ्या क्रमांकाची सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था असेल असं भाकीत केले. अमेरिका, चीन आणि जर्मनी हे तीनच देश अर्थव्यवस्थेच्या बाबतीत भारताच्या पुढे असतील असं भाकीत इंटरनॅशनल मॉनिटरी फंडने केले. फक्त जपानच नाही तर ज्या देशांकडे आपण प्रगत देश म्हणून बघतो ते UK, फ्रान्स, इटली, कॅनडा, ब्राझील हे देशही अर्थव्यवस्थेच्या बाबतीत भारताच्या मागे असतील. आता भारताची अर्थव्यवस्था जगात चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असेल वगैरे इथपर्यंत ठीक आहे, पण इंटरनॅशनल मॉनिटरी फंडने हे भाकीत कशाच्या आधारावर केले? तर इंटरनॅशनल मॉनिटरी फंडने हे भाकीत GDPच्या आधारावर केलेलं आहे. जर तुम्हाला तुमचे शाळेचे दिवस आठवत असतील तर जसं शाळा तुम्हाला तुमच्या तिमाही परीक्षेचं, सहामाही परीक्षेचं, वार्षिक परीक्षेचं प्रगती पुस्तक द्यायची. कुणाला किती मार्क पडले, कुणाचा कितवा नंबर आला हे सांगायची. अगदी तसंच इंटरनॅशनल मॉनिटरी फंड वर्षातून साधारणतः 4 वेळा जगातील सगळ्या देशांच्या GDPची आकडेवारी रिलीज करत असतं आणि त्या आकडेवारीनुसार अर्थव्यवस्थेच्या बाबतीत जगातील देशांची क्रमवारी ठरवत असतं. इंटरनॅशनल मॉनिटरी फंडने जी आकडेवारी रिलीज केली आहे त्यानुसार 2025 मध्ये भारताचा GDP साधारणतः 4,18,700 कोटी अमेरिकन डॉलर एवढा असेल असं अपेक्षित आहे. तर जपानचा GDP साधारणतः 4,18,600 कोटी अमेरिकन डॉलर एवढा असेल असं अपेक्षित आहे. UKचा GDP साधारणतः 3,84,000 कोटी अमेरिकन डॉलर तर फ्रान्सचा GDP साधारणतः 3,21,000 कोटी अमेरिकन डॉलर एवढा असेल असं अपेक्षित आहे. इटलीचा GDP साधारणतः 2,42,000 कोटी अमेरिकन डॉलर तर कॅनडाचा GDP साधारणतः 2,23,000 कोटी अमेरिकन डॉलर एवढा असेल असं अपेक्षित आहे. आता ही झाली जे देश भारताच्या मागे आहेत त्यांची आकडेवारी. आता जे देश भारताच्या पुढे आहेत त्यांची आकडेवारी पाहूयात. अमेरिकेचा GDP साधारणतः 30,50,000 कोटी अमेरिकन डॉलर, चीनचा GDP साधारणतः 19,23,000 कोटी अमेरिकन डॉलर तर जर्मनीचा GDP साधारणतः 4,74,000 कोटी अमेरिकन डॉलर एवढा असेल असं अपेक्षित आहे. आपण 2025 मध्ये कोणत्या देशाचा GDP साधारणतः किती असेल आणि कोणता देश कोणत्या देशाच्या किती पुढे असेल हे तर पाहिलं, पण हे GDP म्हणजे काय? तर एकदम सोप्या शब्दात सांगायचं झालं तर जसं एखाद्या कंपनीचा, एखाद्या व्यवसायाचा वर्षाचा टर्नओव्हर असतो तसाच देशाचा GDP असतो. अजून सोप्या शब्दात सांगायचं झालं तर देशामध्ये वर्षभरात पैशाची जी उलाढाल होते तिलाच आपण त्या देशाचा GDP म्हणू शकतो. समजा एखाद्या देशात वर्षभरात देशातील लोकांनी वेगवेगळ्या गोष्टींसाठी 1,00,000 रुपये खर्च केला. सरकारने वर्षभरात वेगवेगळ्या गोष्टींसाठी 10,000 रुपये खर्च केले. देशात वर्षभरात 20,000 रुपयांची गुंतवणूक जमा झाली. देशातून वर्षभरात 5,000 रुपयांची निर्यात झाली तर देशाने वर्षभरात 2,000 रुपयांची आयात केली. तर 1,00,000 अधिक 10,000 अधिक 20,000 अधिक 5,000 वजा 2,000 म्हणजेच 1,33,000 हा त्या देशाचा त्या वर्षाचा GDP असेल. आता आपण भारताचा GDP बाजूला ठेवूयात आणि इन जनरल पाहूयात. तर कोणत्याही देशाच्या GDPत वाढ झाली म्हणजे तो देश प्रगती करतोय असं म्हणता येईल का? तर जर समजा देशातील महागाई आटोक्यात असेल आणि तरी देशाच्या GDP मध्ये सतत वाढ होत असेल, त्यामध्ये सातत्य असेल तर तो देश प्रगती करतोय असं नक्कीच म्हणता येईल. परंतु कुठलाही देश प्रगती करत आहे किंवा नाही हे ठरवण्यासाठी GDP हा एकमेव क्रायटेरिया नाही. एखाद्या देशाचा GDP दुसऱ्या एखाद्या देशापेक्षा जास्त आहे म्हणजे तो देश त्या दुसऱ्या देशापेक्षा जास्त प्रगत आहे असंही म्हणता येणार नाही. GDP फक्त त्या देशाची वर्षाची उलाढाल दर्शवतो. ज्या वेळेला आपण दोन देशांची तुलना करतो त्यावेळेला त्या दोन देशांच्या GDP बरोबरच त्या दोन देशांची लोकसंख्या, त्या लोकसंख्येमधील आर्थिक समानता आणि विषमता, महागाईचा दर अशा अनेक गोष्टींची तुलना केल्याशिवाय एखादा देश दुसऱ्या देशापेक्षा प्रगत आहे किंवा नाही हे ठरवता येणार नाही. देशाचा GDP कॅल्क्युलेट करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती असते तर देशात वर्षभरात झालेलं उत्पादन आणि देशातील लोकांनी वर्षभरात केलेला खर्च. समजा एखाद्या देशात दुसऱ्या देशाच्या तुलनेत महागाईत जास्त वाढ झाली असेल, त्यामुळे उत्पादन खर्चात आणि किमतीत वाढ झाली असेल, लोकांनी केलेल्या खर्चात वाढ झाली असेल आणि त्यामुळे देशाच्या GDPतही वाढ झाली असेल तर त्या देशाने दुसऱ्या देशाच्या तुलनेत जास्त प्रगती केली आहे असं म्हणता येणार नाही. त्याचबरोबर ज्या वेळेला आपण दोन देशांच्या GDPची तुलना करतो त्यावेळेला त्या दोन देशांच्या लोकसंख्येची तुलना करणंही गरजेचं आहे. समजा एका देशाचा GDP 10,000 रुपये आणि त्या देशाची लोकसंख्या 500 आहे तर दुसऱ्या देशाचा GDP 9,000 रुपये आणि त्या देशाची लोकसंख्या 400 आहे. म्हणजेच ज्या देशाचा GDP 10,000 रुपये त्या देशाचा प्रति व्यक्ती GDP 20 रुपये एवढा आहे
तर ज्या देशाचा GDP 9,000 रुपये त्या देशाचा प्रति व्यक्ती GDP 22.5 रुपये एवढा आहे. म्हणजेच ज्या देशाचा GDP 9,000 रुपये तो देश प्रति व्यक्ती GDP मध्ये ज्या देशाचा GDP 10,000 रुपये त्या देशाच्या पुढे आहे. हे झालं ढोबळमानाने कॅल्क्युलेशन. परंतु समजा त्यातही आर्थिक विषमतेमुळे देशाच्या GDP मधील जास्तीत जास्त खर्च हा देशातील संख्येने कमी असलेले लोकच करत असतील. देशाच्या उत्पन्नात, देशाच्या खर्चात देशातील संख्येने कमी असलेल्या लोकांचा वाटा जास्त असेल आणि संख्येने जास्त असलेल्या लोकांचा वाटा कमी असेल तर GDP आणि प्रति व्यक्ती GDP या दोन्ही तुलनांना सुद्धा काहीच अर्थ राहत नाही. देशाच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीतील सातत्य, देशातील आर्थिक समानता, देशातील लोकांच्या राहणीमानाचा दर्जा, देशातील पायाभूत सुविधांचा विकास, देशातील माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील विकास, देशातील आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातील विकास, देशातील औद्योगिक आणि सेवा क्षेत्रातील विकास अशा अनेक गोष्टींवरून कुठलाही देश किती प्रगत आहे हे ठरवलं जातं. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीपर व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.